उत्साह आहे त्यांचा असलेला जोश आणि उत्साह हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. अभिमान बाळगलेला त्याबद्दल खरंच मला सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि निसर्ग सुंदरांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत. कुस्ती म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक आम्हाला कुस्तीदार 100% परत कुस्ती व्हायला पाहिजे. खाली खाली करा. ऐका 2 मिनिट. हो हे बोलतील 2 मिनिटं. इथं न्याय देवताचं काय काम आहे? जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या. हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली नाही. पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय. आम्ही बाहेर निघून जातो. बघा हे गाव अन्याय करू नका. त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आम्हाला मोदी आमच्या कुस्तीला आम्ही निघून जातो. अन्याय करू नका. बघू शकतो या ठिकाणी शिवराज राक्षे हा अतिशय आक्रमक पद्धतीने पुढे जाताना दिसतोय आणि आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणतोय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे आपण जाणार आहोत. मात्र त्यावेळची दृश्य ज्या वेळेला स्टेजवर गेला होता शिवराज राक्षे आणि त्या ठिकाणी एका पंचाचं कॉलर त्याने ओढला, लाथ मारल्याचं सुद्धा दिसतंय. पंच तिथे आलेले होते बोलण्यासाठी पण न ऐकता लाथ मारली आणि कॉलर ओढल्याचं आपण बघू शकतोय. दरम्यान तिथं मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्या स्टेजवर उपस्थित होते आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी शिवराज राक्षे हा गेलेला होता. पण समाधान झालेलं दिसत नाहीये, आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणत तावातावात शिवराज राक्षेनं एका पंचाची कॉलर ओढून त्याला लाथ मारली आणि त्यानंतर हा पंच मागे ढकलला गेल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. दरम्यान दुसरीकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत ज्याच्यामध्ये शिवराज राक्षे हा त्याच रागामध्ये पुढे निघून गेलेला आहे. त्याची प्रतिक्रियाही आलेली आहे. पण आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया शिवराज राक्षेकडून या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे सध्या तरी जे चित्र आहे त्यावरून शिवराज राक्षे जो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे नांदेडचा शिवराज राक्षे हा मात्र या स्पर्धेतून कुठेतरी बाहेर गेल्याचं दिसतंय. पोलीस त्याची समजूत काढतानाही दिसतात. अहिल्यानगरमध्ये हा सगळा थरार पाहायला मिळालेला होता. उपांत्य फेरी गादीवरची फेरी सुरू होती. मात्र याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आला आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे शिवराज राक्षेनं, कारण तो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यानं व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला हे मान्य नाहीये, ही हार मान्य नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा सामना घ्यावा अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी सध्या तरी मान्य होणार नाही असंच दिसतंय, कारण जे वरिष्ठ नेते इथं उपस्थित आहेत ही कुस्ती बघण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा शिवराज राक्षे गेलेला होता. त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातूनही तोडगा निघालेला दिसत नाहीये, समाधान झालेलं दिसत नाहीये शिवराज राक्षेचं. आणि त्याच्यानंतर एक पंच जे त्याच्याशी बोलण्यासाठी आले होते त्यांची कॉलर ओढत शिवराज राक्षे यांना लाथ मारल्याचंही आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे आता या कृतीबद्दल काही कारवाई होणार का तेही बघावं लागणार आहे. तर दुसरीकडे त्याच रागामध्ये शिवराज राक्षे हा पुढे निघून गेलेला आहे. मीडियाशी बोलताना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यानं व्यक्त केली. आपले प्रतिनिधी सुद्धा तिथे आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, हा जो कुस्तीचा थरार आहे तो बघण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ड्रोनद्वारे टिपलेली दुसऱ्या कॅमेऱ्यामधली दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय. एकीकडे जेव्हा शिवराज राक्षे हा आपला आक्षेप नोंदवण्यासाठी तिथं जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्यासोबत बोलण्यासाठी स्टेजवर गेला होता, त्यावेळेला त्याने एका पंचाला लाथ मारल्याचं दिसतंय, त्यांची कॉलर ओढल्याचंही दिसतंय. दुसरीकडची दृश्य ग्राउंडवरची आहे ज्या वेळेला शिवराज राक्षे हा परतला होता. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे. साहेबराव, आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने शिवराज राक्षे हा प्रचंड रागामध्ये दिसतोय आणि आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करताना दिसतोय. नेमकं या सामन्यामध्ये काय झालेला होता आणि काय आक्षेप घेतलाय शिवराजनं? शिवराजने ती कुस्ती झाली होती त्याच्यावरली गादीवरली, त्याच्यामध्ये ते चितपट केलं होतं असं बोललं गेलं होतं. परंतु शिवराज निश्चितच साहेबराव थोडंसं थांबवते मी.
आपले अमित मोडक सर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. अमित मोडक सर, उपांत्य फेरी या ठिकाणी गादीवरचा सामना सुरू होता, मात्र त्याच वेळेला डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला शिवराज राक्षेने कुठेतरी आपली हार मान्य नाही, आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणायला सुरुवात केली होती. नेमकं काय घडलं असेल याविषयी उत्कंठा आहे लोकांमध्ये.